Identifying S400, attacking them is a easier part than identifying it on ground because it is mobile, it's a high value thing, and you guard it. It's kind of a center of gravity. नमस्कार सर्वांना. तुम्ही जी आता क्लिप बघितली ती फर्स्ट पोस्ट न्यूज चॅनलची स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. यामध्ये एक पाकिस्तानी एअर मार्शल आहे, तो तिथे ब्रीफिंग करतोय आणि त्या ब्रीफिंग मध्ये तो जो काय बोलतोय त्याचा काही सेन्स म्हणत नाहीये आणि तो बोलत असताना एक टेक्निकल वर्ड यूज करतोय, दॅट इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची सिंपल डेफिनेशन बघितली, बुकची डेफिनेशन, तर ती आहे इट इज अ पॉइंट वेअर होल वेट ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर एक पॉइंट आहे बॉडीमध्ये, त्या पॉइंटवर पूर्ण वेट आहे बॉडीचा तो कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर सिंपल तुम्ही काय केलं, एक स्पेअर घेतलं म्हणजे आपला एक गोळा आहे, तर त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असेल तर त्याच्या एकदम मध्ये. एखादा जर गोळा असेल, स्पेअर असेल, तर त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्या एकदम मध्ये असेल, कारण त्याचा तुझा पूर्ण मास हा वेट हा त्या एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेटेड आहे. पण तो झाला एक रेग्युलर शेप. पण इरेग्युलर शेप असेल तर इरेग्युलर शेप जसं काही एक स्टोन आहे, तर आता तुम्हाला हे दिसतंय इथे स्टोन बॅलन्सिंग केलेलं आहे. ओके, तर ह्या स्टोन बॅलन्स करताना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा खूप मोठा रोल आहे. ओके, तर विदाउट अंडरस्टँडिंग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे कसं बॅलन्स होतं हे समजणं शक्य नाहीये. तर आता बघा, डेफिनेशन जे आपण बघितली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे, तर एक पॉइंट आहे हा एक ह्या ऑब्जेक्टमध्ये कुठेतरी आपण फक्त हा जो वरचा दगड आहे ह्या वरचा स्टोनचा विचार करतोय. तर ह्या वरचा जो मोठावाला स्टोन आहे त्याचा जर आपण विचार केला तर याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठेतरी असणार आहे आणि हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या ऑब्जेक्टमध्येच असेल, ह्या स्टोनमध्येच असेल. तर तो कुठे आहे हे कसं समजणार आहे, तर त्या पॉइंटवर पूर्ण ऑब्जेक्टचा मास वेट हा कॉन्सन्ट्रेट करतोय आणि त्या पॉइंटवर आपण त्याला बॅलन्स करू शकतो. आता हा जो स्टोन आहे तो ह्या पॉइंटवर बॅलन्स झालेला आहे, पण याचा अर्थ हे नाही की त्याचा हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, नाही. तर ह्या पॉइंट मधून जी लाईन जाईल ना, त्या लाईनवर तो असेल, त्या लाईनवर कुठे असेल, कुठेतरी असेल ते बघावं लागेल आपल्याला. बघा आता ह्या पॉइंट मधून ही जी लाईन आली ना, या पॉइंट मधून, कारण ह्या पॉइंटला तो बॅलन्स झालेला आहे, तर या पॉइंट मधून एक लाईन टाकल्याच्या नंतर या लाईनवर कुठेतरी तो पॉइंट असेल. ओके, पण तो एक्झॅक्ट कुठे असेल हे समजण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा जो दगड आहे हा आपण उचलला आणि असा आपण आडवा केला आणि जर बॅलन्स केला तो बॅलन्स होईल, एका पॉइंटला 100% बॅलन्स होईल. ओके, तर तो समजा बॅलन्स झाला ह्या पॉइंटला. ओके, आपण काय केलंय, ह्याला उचलून असा आडवा ठेवला, तर तो बॅलन्स समजा झाला ह्या पॉइंटला. तर आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या वरच्या स्टोनचा सापडला, कुठे आहे तो. काय करायचं त्यासाठी, इथून एक लाईन घ्यायची आहे आणि हा जो पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट, तो आहे आपला ह्या वरच्या स्टोनचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, तर हे सिंपल झालं. का आपण हे कसं काढलं, हे बॅलन्स केलं. आता विचार करा, असं बॅलन्स करून जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचं असेल तर ते किती टाइम लागेल, किती टाइम कन्झ्युमिंग असेल. तर हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करून सुद्धा काढलं जातं. आता आपण बघितलं की ह्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला इथे मिळेल, बरोबर, इथे ह्या पॉइंटला असेल. पण विचार करा, हा जो स्टोन आहे हा स्टोन असा नसून हा जो तुटलेला पोर्शन दिसतोय तो सुद्धा असता. हा जर पोर्शन इथे असता स्टोनचा, तो तुटलेला आपल्याला दिसतोय. ओके, तो जर नसता, तो तुटलेला नसता, जर असा पोर्शन असता तर ह्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इकडे नसता, हा थोडा या साईडला शिफ्ट झाला असता. आता या साईडला का शिफ्ट झाला असता, कारण मी कॅल्क्युलेशन केलेले आहेत, मला माहिती आहे. वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे कॅल्क्युलेशन केल्यामुळे त्याला मला माहिती आहे की तो ह्या साईडला शिफ्ट होईल. ओके, ते एक्सप्लेन करायला खूपच टाइम जाईल व्हिडिओमध्ये. तर ह्या साईडला थोडं शिफ्ट होईल. मला असं वाटतं की तुम्हाला थोडंफार तरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असतं हे समजलं असेल. करा, आता आंब्यांचा सीझन आहे, तुम्ही समोर दिसतंय तुम्हाला झाडावर आंबे आहेत आणि तुम्हाला ते आंबे पाडायचे आहेत. तुम्ही काय कराल, दगड घेतलेत. ओके, 2 दगड आहेत वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या साईजचे. ओके, तर वेगवेगळ्या साईजचे असल्यामुळे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा या ऑब्जेक्टचा आणि ह्या ऑब्जेक्टचा वेगळा असणार आहे. म्हणजे सेम नसल्यामुळे त्याच्या जो पॉइंट असेल त्या ऑब्जेक्टमध्ये तो वेगवेगळ्या पॉइंटवर असेल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा. आता तुम्ही ती 2 दगड सेम फोर्सने, सेम अँगलने जर फेकलीत तर काय होणार आहे, त्या दोन्ही ऑब्जेक्टचा, दोन्ही स्टोनचा जो पाथ असेल, ट्रॅव्हलिंग पाथ असेल, हा वेगवेगळा असेल. पण ते जर दोन्ही स्टोन असतील, ते सारखे असतील, एक स्पेअर म्हणा किंवा रेक्टँग्युलर म्हणा,
असे असतील आणि त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा सेमच असेल, दोघांचाही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेम पॉइंटवर असेल आणि तेच स्टोन तुम्ही जर तीच दगड तुम्ही जर सेम अँगलने सेम फोर्सने जर फेकली, तर काय होईल, त्या दोघांचाही जो पाथ असेल, ट्रॅव्हलिंग पाथ असेल, तो सेम असेल. का? कारण त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सारखा आहे. बरोबर? तर हेच आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मला वाटतं तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक